मध्ये कुणाचा प्रकार घडकीस आलाय, काय संपूर्ण प्रकार आहे? काल रात्री साधारणतः 11:30च्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पडला की एका मुलीला, लहान मुलीला, 5 वर्षीय मुलीला किडनॅपिंग करण्यात आलेलं आहे. त्यानुसार आमच्या विविध पथकांनी, म्हणजे क्राईमचं पथक आहे, आमच्या पोलिसांचे वरिष्ठ पी आहेत, आमचे DCP साहेब होते, गुंडा स्क्वॉडचं, अँटी गुंडा स्क्वॉडचं पथक होतं, युनिट 4 होतं. त्यानंतर आमचे सगळे अंमलदार पोलीस स्टेशनचे सगळ्यांनी शोध घेत होते. सकाळीपर्यंत शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही याच्यातील एक आरोपी समीर कुमार मंडल, वय 32 वर्षे, राहणार उर्शे कारकेचाळ, तो जय हिंद कंपनीत नोकरी करतो. तो निर्भयतेच्या बाजूलाच पाठीमागच्याच रूममध्ये राहतो. तर त्याच्याकडून त्याला संशयावरून ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली. तसेच शोधाशोध घेतली. आमचे RCP पण होती. त्यानुसार शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याला विश्वासात घेतलं. त्याने सांगितलं की मी मुलीला गळा दाबून मारतो, कबुली दिली, मारलेला आहे आणि ती जागा दाखवतो. त्यानुसार आम्ही ते निर्भयता आम्हाला मूर्त अवस्थेत तिथे मिळून आली. ते आमचे पथक, फॉरेन्सिकची लॅब, तसेच फिंगरप्रिंट आणि आमच्या सगळे क्राईमचे DCP साहेब वगैरे सगळ्यांनी जाऊन आम्ही ते मेमोरंडम करून ते ताब्यात घेतलं आहे आणि YCMला पुढील पोस्टमॉर्टमसाठी आणि पुढील मेडिकल तपासासाठी YCMला पाठवलेलं आहे निर्भयतेचे हे. आणि त्याच्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची पण मेडिकल करायला पाठवलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे रात्रीच. आता त्याच्यात डॉक्टरचे ॲनालिसिस, म्हणजे डॉक्टरकडनं जे आपल्याला मेडिकल वगैरे येईल, सगळे मेडिकलचे रिपोर्ट्स वगैरे येतील, त्यानुसार आम्ही विविध कलमं वाढवून पुढील कारवाई करत आहोत. किती लोक होते सर याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने खेळत होते, का कशा पद्धतीने? नाही, प्राथमिक माहितीनुसार निर्भयता ही तिथंच, निर्भयतेचा भाऊ निर्भयता ही तिथंच खेळत होती. पण निर्भयतेला चॉकलेट द्यायची म्हणून सदर समीर कुमार मंडल चॉकलेट द्यायच्या हिशोबाने घेऊन गेला आणि त्याने हे कृत्य केलेलं आहे. सर, CCTVची किती मदत झाली? CCTVची भरपूर मदत झाली आम्हाला. CCTV तसेच आमचे पूर्ण कोम्बिंग ऑपरेशन केलं आम्ही, सगळं तिथल्या ग्रामस्थांची पण मदत झाली आम्हाला सगळ्यांची.